हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू. त्यासाठी मी घेतलेलं आहे 100 ग्रॅम डिंक, 300 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे मी, 250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम बदाम आणि 200 ग्रॅम ड्रायफ्रूट हे पूर्ण घेतलेले आहेत. अक्रोड आहे, गोडंबी आहे. गोडंबी मी स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि तिला सुकवून घेतलेली आहे. काजूचा तुकडा घेतलेला आहे मी, कारण ते आपल्याला बारीकच करायचं आहे. आणि पिस्ता घेतलेले आहे आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे. हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. आणि एका मोठ्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. माझ्याजवळ हे लिक्विड गूळ आहे, मी हे गूळ टाकून घेते यामध्ये. अंदाजे हे गूळ 300 ग्रॅम मी यामध्ये वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य घेऊ शकता, आवश्यकतेनुसार. हे छान मिक्स झालेलं आहे. हे बघा, खूप छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये हे पूर्ण साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे टाकून घेतल्यानंतर पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. खूप छान असे लाडू लागतात. तुम्ही यामध्ये शिंगाड्याचं पीठ, गव्हाचं पीठ, उडदाचं पीठ आणि यामध्ये तुम्ही मेथ्या पण टाकू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.